आयो आलिया नजरे सीता इसी सांडोनिया जाता आली लघुता ती लोकी. रावण अंतकरणामध्ये विचार करतो, जवळ सीता आहे, सीतेला जर सांडून जर पळून जावं लंकेमध्ये तिकडं एकट्यानं, तर माझी कीर्ती म्हणले देवाला जिंकणारा देव माझ्या घरी राबणारे असा रावण. रावणाला म्हणले पाखरानं जिंकलं, सीता त्याला घेऊन येता आली नाही, अशी माझी अपकीर्ती होईल. काय करू, न जातोय तर माझा जीव जातोय, पळून जावा तर अपकीर्ती होते. दोन्हीच्या कचड्यामध्ये हे सापडलं. हे करू का ते करू, जसं आपण संसार आहे, संसार करू का परमार्थ करू. एखादी चिमणी आहे, फुटाणा आणि शेंगदाणा एका चुंतीमध्ये धराय बघते, ही धरा गेले की ते गळून पडतं, तिला वाटतं दोन्ही बी घ्यावा. तशा पद्धतीनं रावणाला वाटलं हे करू का ते करू, सांगा मी काय करू. राजा रावण म्हणू लागला, त्याची फजिती होऊ लागलेली, काय करावं, दोन्हीच्या कचड्यामध्ये सापडलेला आहे. सहित पार्वती महेश म्या आंदोळीला गिरी कैलास आणि जिंकोनी कुबेरास विमानास हरितले. तो लंकेश म्हणत आहे, मी राजा रावण खाली हात घालून कैलास उचलला. महादेव पार्वती सहित एवढी माझी ताकद, हादर डळमळीला म्हणले कैलास, सगळ्या शिवगण हादरून गेले. इथं हे पाखरानं मला आज फजिती केली म्हणले, ह्याचीच मला आश्चर्य वाटू लागलं, काय करावं. देवाची अमित कोडी अद्यापी माझे बांधवडी त्याही नाही गर्वधाडी केली रोकडी. आता जे देव मंडळी ना, त्या देवांना म्हणले मी जिंकलं, त्याचीच कुठे देवांना हो माझ्या घरी देव राबत आहेत, काय काय हे आपल्याला सगळं माहित आहे. अशा प्रकारे माझी ख्याती आणि मला एका पाखरानं ह्या जटायू पक्षानं म्हणले बांधलंय, ह्याचं म्हणले दुःख वाटू लागलं, त्याला काय करावं काय कळेना. जटायू चंचू अति तिकट शस्त्र समुदाय केला सपाट या पासूनी न कुठे वाट परम कष्ट रावण. राजा रावण अंतकरणामध्ये विचार करत आहे, ह्या पाखराची असणारी चुंच फार तिकट आहे, फार झर आहे. या चुंची पुढं माझं काही चले ना, माझे बाण मोडून टाकले, धनुष्य मोडलं, रथाचे तुकडे तुकडे केलं, चालविणारे पशु असणारे घोडा ते रथ वळणारे तेही मारले, अशी माझी फजिती केली. म्हणजे ह्याची चुंच तरी कशी अशी. भंगिले धनुष्य भंगिला रथ सारथी वारुवा केला घात वीरथी पदाती लंकानाथ मग कपटार्थ मांडिला. अशा पद्धतीने हे सगळं त्याच्यापासून भंग पावला म्हणून ते पायीच पळायला लागलं. पळायला यायचवर पळत पळत पुन्हा थोडा वेळ थांबला, महाग वळून बघितला आणि धीर धरून पुन्हा महागारी मग वळून उभा राहिला. राक्षसाची गुप्त स्थिती कडिये घेऊनी सीता सती रावण निघे खेचर गती गगनपंथी अति गुप्त. पुन्हा सीतेला उचललं, कडेवर घेतलं आणि खेचर गती म्हणजे आकाश मार्गानं गुप्त झाला. मायावी राक्षस हा मायावी असतात, मायेनं तो खेचर गतीनं वरी आकाश मार्गानं पळून जायचं त्यानं ठरवलं. सीतेला बगलामध्ये घेऊन वरी आकाशात उड्डाण केलं, वरून आकाश मार्ग निघू लागलेला आहे. परी जटायुसी अरुण भेटी त्याच सहज दिव्य दृष्टी तेने सीता नेता दे कोणी दृष्टी रावणा पाठी लागला. तो अरुण पुत्र आहे जटायू, अरुणानं त्याला कृपा दृष्टीनं त्याला दिव्य दृष्टी दिलेली आहे म्हणून करता ह्याची गुप्त गती काही चालना. दिव्य दृष्टी असल्यामुळं तरी त्या जटायूने ह्याला ओळखलं, हे वरून आकाश मार्गाने चाललंय म्हणला पळून, पण मी त्याला धरतो. आडवा करून जटायू आडवा झाला, समोर बघायला लागलं तर तिथंही पाखरू आकाशामध्ये म्हणला लपून चाललंय, तरी ह्याला कसं काय कळायला लागलं. अशा प्रकारे पुन्हा नाईलाज झाला. जटायू धावला सरोगी सबळ बळे निज पाखी रावण झडपिला ताही मुखी विदारी नकी सर्व. हे आकाशामध्ये बगलामध्ये एका बगलामध्ये सीता धरलेली वरी हे चाललेले, तेवढ्यामध्ये त्या पाखरानं जटायूनं पंखानं झडपलं, दाही मुखानं चुंचीनं झडपा मारायला, नकानं तोंडावर हरवडायला लागले. अशी फजिती आकाशामध्ये बगलामध्ये सीता. राजा रावण त्या ठिकाणी त्या पाखराला हाकारू लागलेला, पक्षी काय त्याला आटोपत नाही. तिकट नखे दस शिरा सर्वांगी लागल्या रुधिर धारा देहांत मांडला दस शिरा साह्य दुसरा नाही कोणी. आकाशामध्ये त्या ज्या जटायूच्या असणाऱ्या नका ह्या तिकट आहे, तोंडावर हरबडू लागलेल्या आहेत, छातीवर वरबडू लागल्यात, भुजावर, हातावर, पाठीवर त्या नका वरबडल्यामुळं रक्तानं रक्त बंबाळ झालं.
जसं पावसाळ्यामध्ये पाऊस पडावा 4-2 दिवस, पण पाऊसच नाही. धोंड्याचा महिना आहे, गेला बाई धोंडा. नदी घागरवाड्याच्या नदीला येणार लोंडा, बायको पुढं घाली तो गोंडा. असो हा जो असणारा जसा पावसाळ्यामध्ये पाऊस पडल्यावर गिरूचा पर्वत जसा पाझरलेला लाल बुंग दिसतो, तसं हे दिसायला लागलं आकाशामध्ये रक्तानं रक्त बंबाळ. अशी त्या रावणाची स्थिती झालेली आहे. नके पाखे चंचू तीक्ष्ण, गाई गाय उठला रावण. आता माझे नवाचती प्राण, योद्धा दारुण जटायू. आकाशामध्ये ह्यांची चालू झडपा झडप. रावणही त्याला इकडे इकडे हाकायचा प्रयत्न करतो, पक्षी त्याच्यावर झडप घालीत आहे. त्यामुळं रक्तबंबाळ झालेला आहे, जिरीला आलेला आहे, त्याचे हातपाय गळून गेलेले. त्याला काय करावं आकाशामध्ये त्याला काही कळेना. जटायू तळपोनी आकाशी, केस उत्पाटी दाढी मिशी. बेने रावण कासाविसी, जीविताशेषी सांडिले. आकाशामध्ये झडप घालून त्या जटायूनं त्याचे केस तुटीमध्ये धरले, दाढी उपटली, मिशा उपटायला लागल्यात, केस लुचायला लागलेला आहे. अशा पद्धतीनं त्याची फजिती होऊ लागलेली. एवढं दुःख त्याला, एक केस तुटल्यानंतर आग होते, केस लुचायला लागलेला आहे, दुःख होऊ लागलेले राजा रावणा. मारीच वाक्य सत्य भाषण, करिता जानकीचे हरण. अवश्य पावसील मरण, ते प्रमाण दिसत जीव कसावीस होऊ लागलेला. आता म्हणला मरतोच, माझं काही खरं नाही. पुन्हा मामाची आठवण होऊ लागली. मारीच मामाची मला सांगितलं होतं म्हणले मारीच्यानं, मी त्याचं ऐकलं नाही. रावणा नको लय गर्व करू, त्या रामाच्या पुढं माझं बी नाही काही खरं. म्हणला मी बी मरल, तुलाही मरावं लागल. नको त्या सीतेला न्यायचं करू, सीतेचा नाद सोडून दे. तरी म्हणले मी ऐकलं नाही. दुसऱ्यांदा रावणाच्या लक्षात यायला लागले, पण आता काय उपयोग आहे, फजिती व्हायला लागलेली आहे. रावण म्हणे जानकी नेता, जटायू करील माझ्या गाता. बेने सांडोनी सीता, होय पळता लंका नाथ. राजा रावणा विचार केला, म्हणला ही जर सीता घेऊन लंकेला जायचं ठरवलं तर हे पाखरू काय हे जटायू म्हणले मला वाचू देत नाही. म्हणले मेलूच, म्हणले माझा प्राण जातोय म्हणले आज. महाराज म्हणतात जीव तैसा उपाधी आवडे लोका. जीव प्रत्येकाला जीव हा प्यार आहे. मरण बाकीचं मरणावर आलं तर म्हणतोय हात तोडा, पाय तोडा, काहीतरी तोडा, पण जीव वाचवा. त्याला वाटलं जाऊ बाबा मला ही सीता सोडलेली बरं, पण आपला जीव वाचवावा असा रावण विचार करून पळायचा प्रयत्न करू लागलेला. जटायूने गांजले वनी, वेगी धावा पावा कोणी. ऐसा रावण आक्रोंदोनी, सीता सांडोनी पळाला. जसं एखाद्या यमपुरीच्या दूताने पाप्याला बांधून न्यावं, ते वाटाणा आरडतं, धावा पावा म्हणतं, आपल्या नातेवाईकाला हाक मारतं, कोण तिथं सोडवणार आहे. तसं या आरंभळून आरडायला लागलेले, भावाला हाक मारतोय, पोरायला हाक मारतोय. अशा पद्धतीनं 1,00,000 फूट 1,00,000 फूट 1,25,00,000 नाती ते घर. 1,00,000 पोर आहेत, 1,25,00,000 नातू आहेत, एवढ्याला हाक मारायला लागले, पण कोण आहे तिथं सोडवायला. अशी फजिती राजा रावणाची होऊ लागलेली आहे. कासावी जीव होऊ लागलेला आहे. अशी फजिती रावणाची आहे.